Everyone, join your hands, close your eyes, take a deep breath. तीनदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. होल्ड, रिलीज. पुन्हा दीर्घ श्वास. होल्ड, रिलीज. One more time. Take a deep breath. Hold, release. धन्यवाद 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 परमेश्वरा, आजच्या या सुंदर, चमत्कारिक, आनंददायी आणि अतिशय उत्साहाने उत्स्फूर्त अशी सकाळ तुम्हाला दिली आहेस. आजची सकाळ अतिशय रमणीय आणि खूप सुंदर आहे. या सुंदर सकाळसाठी खूप खूप धन्यवाद. मी जिवंत आहे, सगळ्या गोष्टींचा अनुभव करू शकते. माझं शरीर सुदृढ आहे. माझे सगळे अवयव खूप छान रीतीने काम करत आहे. माझे हात आणि पाय बळकट आणि मजबूत आहेत. मी सहजरित्या घरातली सगळ्या ऍक्टिव्हिटीज करू शकत आहे. या सुदृढ शरीरासाठी तुझे खूप खूप आभार. माझा श्वास चालत आहे. आजचा एक नवीन दिवस मला देण्यासाठी परमेश्वरा तुझे खूप खूप आभार. माझ्या घरातला प्रत्येक व्यक्ती आनंदी आणि सुखी, सुदृढ आहे. धन्यवाद परमेश्वरा. थँक यू सो मच. धन्यवाद माझ्या आईसाठी, जिने मला जन्म दिला, वाढवलं, माझी काळजी घेतली, मला मोठं केलं. धन्यवाद माझ्या वडिलांसाठी, ज्यांनी मला घडवलं, मला हवं ते घेऊन दिलं, माझ्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या. माझ्या वडिलांसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद माझ्या सगळ्या पूर्वजांना. त्या सगळ्या पूर्वजांना आठवून ते तुम्हाला आशीर्वाद देत आहे असं तुम्हाला फील करायचं आहे. सगळ्यांचा हात तुमच्या डोक्यावर आहे आणि तुम्ही त्यांना नमस्कार करून सगळ्यांचा आशीर्वाद घेताय. धन्यवाद त्या सगळ्या पूर्वजांच्या आशीर्वादासाठी, ज्याने माझे जीवन अतिशय समृद्ध आणि यशस्वी झालेलं आहे. मी जीवनात सुखी आहे त्यांच्या आशीर्वादामुळे. प्रत्येक व्यक्ती मला भरभरून आशीर्वाद देत आहे आणि मीही सगळ्यांना आशीर्वाद देत आहे. ते जिथे कुठे आहेत तिथे सुखी, समाधानी, समृद्धी आणि पैशाने समृद्ध राहू दे. धन्यवाद माझ्या गुरूंसाठी, जे मला ज्ञान दिलंय. शाळेतील माझ्या सगळ्या गुरूंना, माझ्या कॉलेजमध्ये, माझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक गुरूंना, ज्या स्पिरिच्युअल जर्नीमध्ये माझे जे सगळे गुरु आहेत त्या सगळ्यांना माझा दंडवत प्रणाम. आज त्यांच्यामुळे मी भरपूर काही शिकू शकले आणि तीच शिक्षण मी दुसऱ्यांना देऊ शकत आहे. या सगळ्या गुरूंसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सूर्य, चंद्र, तारे, या सगळ्यांसाठी खूप खूप धन्यवाद. माझ्या आयुष्यामध्ये ह्या सगळे एक नवीन दिवस आणि यश घेऊन माझ्या आयुष्यामध्ये येतात. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नवग्रहांना धन्यवाद. राहू, केतू, युरेनस, मार्स, नेपच्यून, प्लुटो, सगळ्यांची नाव तुम्हाला घ्यायची आहे. त्या सगळ्यांना आशीर्वाद द्यायचा आहे. ते सगळ्यांकडून आशीर्वाद घ्यायचा आहे.
धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद पंचतत्वासाठी, जे मला आयुष्यामध्ये जे हवं ते देतात. धरती माता मी सतत मला ग्राउंडेड राहायला शिकवते. अमृततुल्य जल माझ्या शरीराची तहान भागवतं. दैनंदिन जीवनामध्ये मला भरपूर कामे येतात. सूर्यप्रकाश, अग्निदेवता हे माझ्यामध्ये एक नवीन चैतन्य निर्माण करतात. माझ्या पोटामध्ये असलेल्या उदराग्नी अन्नपचन करण्यास मदत करतं. धन्यवाद. धन्यवाद हवेसाठी, जे माझ्या शरीरामध्ये श्वासोच्छवासाद्वारे कार्बन डायऑक्साईड सोडणे आणि ऑक्सिजन देणे यासाठी मला मदत करतं. त्या हवेसाठी धन्यवाद. त्या प्राणवायूसाठी धन्यवाद. धन्यवाद स्पेस एलिमेंटसाठी, ज्यामुळे मी घरामध्ये सहज फिरू शकते. माझ्या बॅगेत असलेल्या स्पेसमुळे मी कपडे घेऊन जाऊ शकते ट्रॅव्हलिंगसाठी. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे, अशा महत्त्वपूर्ण या स्पेस एलिमेंटला खूप खूप धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आता स्वतःसाठी तुम्हाला धन्यवाद व्यक्त करायचे आहे. तुम्ही एक कर्तृत्ववान, भाग्यवान आहात. प्रत्येक गोष्ट तुम्ही सहज करू शकता. तुमच्यामध्ये दैवी प्रेमाचा संचार आहे. परमेश्वरा, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मी पद्मपदम भाग्यशाली आहे. परमात्माचा सदा साथ आणि हात माझ्यासोबत आहे. प्रत्येक क्षणी परमेश्वर माझ्यासोबत असतो. माझ्या कार्यात मला तो मदत करतो. माझे प्रत्येक कार्यामध्ये यश, कीर्ती मला प्राप्त होत आहे. चमत्कारामागून चमत्कार आणि आश्चर्यामागून आश्चर्यकारक अशा छान छान गोष्टी माझ्यासोबत घडत आहे. पूर्णत्वाच्या आणि संपूर्णत्वाच्या या दिवसासाठी परमेश्वरा तुझे खूप खूप आभार. माझ्यामध्ये दैवी प्रेमाचा संचार होत आहे आणि त्यामुळे मला ज्यांनी दुखवलंय मी त्यांना सगळ्यांना माफ करते आणि ज्यांना मी दुखवलं असेल त्यांची माफी मागते. मी खूप भाग्यवान आहे. मी कर्तृत्ववान आहे. मी परमेश्वराची अतिशय लाडकी संतान आहे. मी मास्टर सर्व शक्तिमान आहे. परमेश्वरा, तू मला दिलेल्या सगळ्या सुखसोयींसाठी तुझे खूप खूप आभार. नातेसंबंधांसाठी आभार, पैशांसाठी आभार. मी जगत असलेल्या प्रत्येक लक्झरियस लाईफ मला देण्यासाठी खूप 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 आभार. माझ्या आयुष्यात चमत्कार आणि आश्चर्य घडत आहेत. माझ्याकडे पैसा, आरोग्य आणि वेळ असल्यामुळे मी माझ्या जीवनातला प्रत्येक क्षण हा अतिशय उत्साहाने आणि एक सेलिब्रेशन आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वरा. आपल्या शरीराचे धन्यवाद करून आपल्या आतमध्ये असलेल्या आत्म्याला आत्मवंदन करायचं आहे. माझ्या समोर बसलेल्या सगळ्या आत्म्यांना आत्मवंदन. थँक्यू सो मच. तुम्ही सकाळी उठून सगळे क्लास जॉईन करता. धन्यवाद झूम, धन्यवाद इलेक्ट्रिसिटी, धन्यवाद वायफाय, धन्यवाद टेबल, धन्यवाद चेअर आणि धन्यवाद सगळ्यांना. प्रतिभा मॅम, तुम्हाला धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. गॉड ब्लेस यू. थँक्यू. सो मी एक छोटी गोष्ट मी रेकॉर्डिंग सुरू केली आज. हम्म. हो. केलंय. मी एक शेअर असं करते की 2-3 दिवसापूर्वी माझी एक कामवाली बाईची बँगलोरला निघून गेलेली होती. म्हणजे बऱ्याच दिवसानंतर, 4-5 वर्षानंतर ती आली. आणि असंच नॉर्मल अशा गोष्टी सुरू सगळं. आय डोंट नो वाय, की माझ्या सगळ्या गोष्टी ऐकल्यावर म्हणजे थोडं मला एक फोन आला. मग ते पैशाबद्दलच्या थोड्या गोष्टी झाल्या माझ्या भावासोबत. समहाव माझ्या डोक्यामध्ये एक थॉट आला की मे बी मावशी मला ना पैसे मागतील. हा, ती घरी गेली. मग तिचा मला रात्री फोन आला की मॅडम, मला तुम्ही 5,000 रुपये देता का? मी म्हटलं, म्हणजे मला एक असं वाटलं की ठीक आहे, मी हा विचार केला होता. आणि मग मी तिला सांगितलं ठीक आहे, मी उद्या आज सरांशी बोलते, मग तुम्हाला सांगते. माझ्या मिस्टरांशी, म्हणजे मिस्टर म्हणाले ठीक आहे देऊन दे, तिला पाहिजे असेल तर. तर मी म्हणजे
थोडंसं द्विधामध्ये देऊ की नको देऊ, किंवा पुष्कळ दिवसानंतर ती आली असं तसं. म्हटलं जाऊ दे, तिने मला 5 मागितले, मी तिला 3च देईन असं म्हणून, म्हणजे मी रात्री झोपायच्या वेळेसच्या माझ्या सगळे थॉट्स सुरू, 3च देईन मी तिला. आणि मग काल मी तिला फोन केला कशासाठी हव्या वगैरे. माझ्या मिस्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी तिला 5,000 रुपये ट्रान्सफर केले. मला तिचं 5 मिनिटांनी पुन्हा कॉल बॅक आला आणि ती मला म्हणते की मॅडम मला 5 नको, मी 3च यूज करते, 2 तिने मला परत दिले. तर हा आहे तुमच्या, म्हणजे कुठला, आता मला असं अवेअर राहायचं आहे की मी थॉट करताना सुद्धा माझे थॉट्स जे आहे ते खूप व्यवस्थित आणि चांगले असावे. असं म्हणजे आता मला असं झालं की अरे बापरे, मी झोपायच्या वेळेस हाच थॉट टाकलेला की नाही, मी तिला 3,000 देईल असं. आणि सेम तिच्याचकडून ते सगळं झालं. तो सबकॉन्शियस माइंड तुम्हाला खूप साथ देतं आणि कशा प्रकारे काम करतं हे छोटंसं उदाहरण मी काल अनुभवलं, ते तुमच्याशी शेअर करते. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. आणि चला, आजपासून आपण आपला लास्ट 19 लेसनचे पॉइंटर्स ते बघूया. आणि मी जे व्हॉट्सअपवर पॉइंटर्स पाठवते त्याच्यामध्ये जर तुम्हाला कुठे काही प्रॉब्लेम असला तर तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. आणि जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यांपर्यंत, जेणेकरून सगळ्यांना या पुस्तकाचा लाभ मिळाला पाहिजे. आणि यूट्यूबवर जे बघतात त्यांनी सुद्धा शेअर करावं असं माझी मनातून इच्छा आहे. सो स्टार्ट, भयापासून मुक्त कसे व्हावे. एक, जी गोष्ट करायला तुम्हाला भीती वाटते ती करा. असे केल्याने भीती मारली जाईल हे निश्चित. जर तुम्ही स्वतःला आत्मविश्वासाने आणि खात्रीने सांगितले की मी या भीतीचा पराभव करणार आहे, तर तुम्ही तसे कराल. दोन, भीती हा तुमच्या मनातील नकारात्मक विचार आहे. त्याऐवजी सकारात्मक सज्जनशील कल्पना मनामध्ये रुजवा. भीतीने लाखो लोकांचा बळी घेतला आहे. भीतीपेक्षा विश्वास मोठा आहे. देव आणि चांगुलपणावर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिक शक्तिशाली काहीही नाही. भीती हा माणसाचा सर्वात वाईट शत्रू आहे. यामागे अपयश, आजार आणि खराब मानवी संबंध ही कारणे आहेत. प्रेम भीती घालवते. प्रेम हे जीवनातील चांगल्या गोष्टींशी असलेली आत्मीयता आहे. प्रामाणिकपणा, सचोटी, न्याय, सद्भावना आणि यश यांच्या प्रेमात पडा. सर्वोत्तमच्या आनंदी अपेक्षेत जगा आणि तुम्हाला नेहमीच सर्वोत्तम मिळेल. भीतीच्या सूचनांनुसार भीतीविरोधी विचारांनी हल्ला करा. जसे की मी चांगला गातो, मी संतुलित आणि शांत आहे. तुम्हाला याचा खूप फायदा होईल. परीक्षेच्या वेळी तुम्हाला होणाऱ्या मागे भीती हे कारण असते. मला माहीत असणे आवश्यक मला माहीत असणे आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीची माझ्याकडे परिपूर्ण स्मरणशक्ती आहे, असे सतत म्हणून तुम्ही यावर मात करू शकता. कल्पना करा की तुमच्या परीक्षेतील उत्कृष्ट यशाबद्दल तुमचा मित्र तुमचे अभिनंदन करत आहे. चिकाटी ठेवली तर तुम्ही नक्कीच जिंकाल. ओके. सो आपल्याला भयापासून जर मुक्त व्हायचे असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे की ज्या गोष्टीची भीती वाटते ना, ती जाणून बुजून करायची. म्हणजे ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करायचा. त्या भीतीला जोपर्यंत तुम्ही करून बघाल नाही तोपर्यंत ती भीती मेल्या जाणार नाही, किंवा तिला ओव्हरकम केल्या जाणार नाही. तुम्हाला कुठल्या राईड्सची भीती वाटते तर ते तुम्ही करून बघा. ड्रायव्हिंग भीती वाटते, हळूहळू करायचं. जाऊन एकदम हायवेवर गाडी चालवायची नाहीये, पण त्या गोष्टीला हळूहळू शिकायचा प्रयत्न करायचा, ती गोष्ट करायचा प्रयत्न करायचा. तुम्ही आत्मविश्वासाने आणि खात्रीने स्वतःच सांगायचं त्या भीतीला की मी तुझा पराभव करणार आहे. जसे मी माझे छोटे छोटे पुष्कळशे भीती जे आहे त्या करून घालवल्या आणि विचार केला की काय होईल. झिप लाईन असं जे करतो आपण ते मला नाही जमायचं, तर मी एकदा तेही करून बघितलं, डोळे बंद करून केलं, पण केलं. म्हणजे माझ्यामध्ये असलेली भीती ती मी घालवली. एकदा करून बघितलं, असं वाटलं की अरे हे तर सहज आहे, तर करू शकतो. चला. पुढे भीती हा जो असतो हा नकारात्मक विचार आहे, अतिशय नकारात्मक विचार. कुठलीही गोष्ट आपल्याला करावीशी वाटली तेव्हा जेव्हा आपल्याला भीती येते तर ती आपल्याला निगेटिव्हिटीकडे घेऊन जाते. ती गोष्ट आपल्याकडून होणार नाही किंवा आपण ती करणारच नाही. यापेक्षा उलट आपण त्याबद्दल सकारात्मक, सर्जनशील
कल्पना आपल्यामध्ये रुजवायच्या आहे. लाखो लोक आहे ज्यांना भीतीमुळे त्यांनी काहीही केलं नाही आयुष्यामध्ये. नोकरी जाण्याची भीती किंवा दुसरं काही म्हणजे अपयशाची भीती, नातेसंबंधांची भीती, छोट्या छोट्या गोष्टी, आजाराची भीती, काही खाल्लं तर मी आजारी पडेल का, हे खाल्लं तर मला असं होईल का, मी असं नाही करू शकत, मला म्हणजे माझ्या शरीराला हेच योग्य आहे, ह्या सगळ्या गोष्टी करून करून स्वतःच्या शरीराची वाट लावलेली आहे काही काही लोकांनी. सो बेटर आहे की तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवा. जर तुम्हाला भीती आहे याचा अर्थ असा आहे की तुमचा देवावर विश्वास नाही आहे. आणि जर तुमचा देवावर विश्वास असेल तर तुम्हाला कुठल्याच गोष्टीची भीती वाटणार नाही. जेव्हा भीती येते तेव्हा आपले विचारही नकारात्मक होतात, आपल्याला थॉट्स चांगले येत नाही, आपल्याला म्हणजे आपण निगेटिव्हिटीकडे जास्त जातो आणि आपण त्या त्या गोष्टी सारख्या वारंवार 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 जेव्हा आपण त्या गोष्टींचा विचार करतो, मग तीच गोष्ट आपल्याकडे आकर्षित होते. देवावर आणि त्याच्या चांगुलपणावर विश्वास ठेवण्यापेक्षा शक्तिशाली कुठलीही गोष्ट नाही. जे व्हायचं ते होणार आहे, पण तुमचा ठाम विश्वास असला पाहिजे की नाही, मला माझा परमेश्वर माझ्या सोबत आहे आणि माझ्यासोबत हे असंच घडणार आहे आणि चांगलंच होणार आहे. जेव्हा ठामपणे असा विश्वास तुमच्यामध्ये असतो ना, बरोबर तुमच्या फेवरमध्ये सगळ्या गोष्टी घडतात. भीती ही सगळ्यात मोठा वाईट शत्रू आहे. भीती म्हणजे अंधार. भीती म्हणजे उजेड नाही. भीती म्हणजे आपल्याला अंधाराकडे घेऊन जाते. अपयश आणते, आजार आणते, खराब संबंध. कधी कधी बघितलंय काही मैत्रिणींमध्ये, समजा दोन इकडे खूप चांगल्या आहे, आपला चारचा ग्रुप आहे, समजा दोघी खूप चांगल्या बोलायला लागले की आपल्याला भीती, आता ती माझ्यापासून दूर जाईल का, दूर जाईल का, दूर जाईल का, आणि मग काय होतं? सेम तुम्हाला अनुभव असेल की तुमची फ्रेंड खरंच ती तुमच्याकडून खूप दूर गेली असेल. अशी भीती पण असते कोणाकोणाला. काही काही लेडीज ज्या असतात त्या नवऱ्यावर खूप जास्त हे करतात, भीती त्यांना असते की अरे माझा नवरा खूप हँडसम आणि खूप चांगला आहे, कधी मला न मी तशीच आहे किंवा मला सोडून जाईल का, किंवा दुसऱ्या बाईच्या नादात लागेल का, ही जे कल्पना, ही जी म्हणजे भीती, शेवटी तिच्यामध्ये भीतीच आहे, प्रेम आहे भीती आहे. पण प्रेममय भीती झाली ही. पूर्णतः प्रेम असलेला व्यक्ती असा मोकळा सोडतो. प्रेम ही भीती घालवते. प्रेम जीवनातल्या चांगल्या गोष्टींना आत्मीयता देते. मला कुठली गोष्ट केव्हा आवडेल, जेव्हा मी त्याच्यावर प्रेम करेल, बरोबर आहे. सर, प्रामाणिकपणा, सचोटी, न्याय आणि सद्भावना आणि यश, हे सगळं आपल्याला प्रेमात पाळतं. सर्वोत्तम आनंदी अपेक्षेमध्ये आपल्याला जगायचं आहे आणि नेहमी सर्वोत्तम मला मिळणार याची खात्री, याचा मनामध्ये विश्वास तुम्हाला ठेवायचा आहे आणि सतत आनंदी राहायचं. येस, मला ही गोष्ट, जी गोष्ट तुम्हाला आवडते ना, त्याला खूप भरभरून प्रेम द्या. ती मिळेल की नाही, माझ्याकडे पैसे नाही किंवा मला आता लोन काढावं लागेल, अशी कसं मी एवढा मोठा पैसा हे करेल, असं कसं शक्य आहे की माझ्याकडे तर अजून काही सोर्स नाही आणि मी महिन्याची 2 लाख रुपये कमवेल, किंवा आजारपणातून सपोज कोणाला बाहेर निघायचं आहे तर असं कसं होऊ शकतं की मी फक्त मेडिटेशन करेल, अफर्मेशन्स लिहेल आणि मी बरी होईल, असे काही खूप लोकांना असं असतं. पण तुम्हाला विश्वास असला पाहिजे. तुम्हाला तुमचं मेडिकेशन सोबत सोबत तुम्हाला स्वतःवरही विश्वास ठेवणे आवश्यक आहे. तुमच्या ज्या ज्या योग्य ज्या तुम्हाला गोष्टी करायच्या आहेत त्या आजारातून मुक्त व्हायसाठी ते तुम्हाला कराव्या लागेल आणि त्या करताना विश्वास ठेवावा लागेल की येस, मी इथून बाहेर पडणार. तेव्हा तुम्हाला ती गोष्ट बाहेर काढेल. कुठल्याही भीतींच्या सूचनावर जर तुमच्यामध्ये भीतीची एखादी सूचना येत आहे तर इमिजिएट त्याच्या विरुद्ध एक पॉझिटिव्ह वेगळी हे करायचं आणि ती आलेली भीती तिला न्यूट्रल नाहीसं करायचं. तुम्हाला असं वाटतं की मी चांगले गात नाही तर सारखं मी खूप छान गाते, मग मी खूप छान गाते, असंही तुम्ही म्हणू शकता. तुम्ही चिडचिडे आहात, जास्त तुम्हाला राग येतोय, तर मग तुम्हाला मी संतुलित आहे, मी शांत आहे, मी सगळ्या जगासोबत शांत आहे, मी सर्वांसोबत शांत आहे, मी स्वतःसोबतही शांत आहे, ही जर अफर्मेशन तुम्ही रोज 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 50-100 वेळा जर म्हटली तर तुमच्या आयुष्यामध्ये एका महिन्याच्या आतमध्ये खूप चेंजेस होईल. खात्री आहे ही, आणि याचा खूप फायदा होणार आहे. ज्यांना खूप राग येतो, चिडचिडपणा आहे, त्या लोकांनी हे करायचं. घरामध्ये खूप छान वातावरण पाहिजे आहे तर माझं घर मंदिरासारखं आहे. माझ्या घरात सगळे खूप छान हार्मोनियसली राहतात. आम्ही एकमेकांसोबत खूप भरपूर छान छान गोष्टी शेअर करतो. एकत्र आलो की आमच्यामध्ये मस्त गप्पा गोष्टी होतात. आम्ही खूप हसतो. आम्ही खूप
मज्जा करतो, हे कंटिन्युअस तुमचं सेंटेन्स असलं पाहिजे. आणि जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तर तुम्हाला हे सतत 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 रिपीट 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 करायचं. जोपर्यंत ते कंटिन्युअस रिपीट करून तुमच्या सबकॉन्शियस मध्ये जाणार नाही, तोपर्यंत ती गोष्ट तुम्हाला 3D रियालिटीमध्ये भेटणार नाही. सो त्याच्यासाठी तुम्हाला रोज हे बोलावं लागणार आहे, रोज हे करावं लागणार आहे. मोस्ट प्रोबॅबली ज्या लोकांना परीक्षेच्या वेळेस काही आठवत नाही, त्याचं कारण म्हणजे असते भीती. पेपर आला आहे, कसं करू, इतका हार्ड आहे, इतका लेंदी पेपर आहे, कसं होईल माझ्याकडून, मला वेळ पुरेल की नाही. हे सगळ्या गोष्टींमुळे येणारी प्रश्नांची उत्तरं सुद्धा विसरायला होतं. आणि म्हणून आपल्याकडे मी जे अभ्यास केला आहे, ज्या विषयाचा मी जी मी प्रश्न वाचले ती मला परफेक्ट आणि सहजरित्या मला आठवत आहे. मी खूप छान पेपर लिहिणार, हे सगळं तुम्हाला, माझी स्मरणशक्ती खूप छान आहे. एक छान अफर्मेशन बनवायची आणि परीक्षेच्या पूर्वी जाताना ती म्हणायची आणि रोजही म्हणायची की मी करत असलेल्या अभ्यासामधूनच मला पेपर आलेला आहे. माझा प्रत्येक प्रश्न मी खूप सहजरित्या सोडवलेला आहे. माझी स्मरणशक्ती उत्तम आहे. कल्पना करायची की मी पास झाले, मला सगळे मित्र येऊन कॉंग्रॅच्युलेशन करत का आहे, माझ्याकडे सगळ्यांनी फोन केले, माझ्या मावशीचा फोन आला, आत्याचा फोन आला, वाव माझं कौतुक होत आहे. या गोष्टी तुम्हाला वारंवार वारंवार मुलांना सांगायचे की तुम्ही असं स्वप्न बघा. पॉइंट नंबर 6. म्यूट आहात तुम्ही. सॉरी. जर तुम्हाला पाण्यात उतरण्याची भीती वाटत असेल तर पोहायला शिका. तुमच्या कल्पनेत मुक्तपणे आणि आनंदाने पोहण्याचा आनंद लुटा. मानसिकरित्या स्वतःला पाण्यात उतरवा. तलावाच्या थंडगार पाण्यात पोहण्याचा आनंद आणि रोमांच अनुभवा. त्याचे स्पष्ट चित्र मनपटलावर रंगवा. जेव्हा तुम्ही हे काम आत्मविश्वासाने कराल तेव्हा तुम्ही पाण्यात उतरून त्याला जिंकायला सज्ज व्हाल. हा तुमच्या मनाचा नियम आहे. जर तुम्हाला लिफ्ट सारख्या अरुंद जगाची भीती वाटत असेल तर मानसिकदृष्ट्या लिफ्ट चालवा आणि त्यातील सर्व भाग आणि कार्यांचे मनापासून कौतुक करा. तुमची भीती किती लवकर निघून जात आहे हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुम्ही फक्त दोन प्रकारच्या भीती घेऊन जन्माला आला आहात, पडण्याची भीती आणि आवाजाची भीती. इतर सर्व भीती नंतर स्पंदित केलेल्या असतात, त्यांच्यापासून मुक्त व्हा. सामान्य भीती चांगली असते, अपसामान्य भीती खूप वाईट आणि विनाशकारी असते. सतत भीतीचे विचार केल्याने अपसामान्य भीती, मनोविकार आणि गंड निर्माण होतात. सतत कशाची तरी भीती वाटत राहिल्याने भीतीची आणि दहशतीची भावना निर्माण होते. तुमच्या अंतर्मनाची शक्ती परिस्थिती बदलू शकते आणि तुमच्या मनातील उत्कट इच्छा पूर्ण करू शकते, याची तुम्हाला जाणीव होईल. तेव्हा तुम्ही अपसामान्य भीतीवर विजय मिळवू शकाल. तुमच्या भीतीच्या विरोधी अशा तुमच्या इच्छेकडे तात्काळ लक्ष द्या. प्रेम हे भयाला दूर करते. सो पाण्याची जर भीती वाटत असेल तर पोहायला शिकायचं. आपल्या कल्पनेमध्ये मी पाण्यात उतरलेला आहोत, हळूहळू मी छोटे म्हणजे कमी लेवलच्या पाण्यामध्ये माझे मी स्विमिंग पूलमध्ये उतरून छान पोहण्याचा प्रयत्न करत आहोत. थंडगार पाणी आहे, तसं आपल्या मनामध्येच आपल्याला कल्पना करायची आणि रोमांचित व्हायचं आहे. तसं चित्र रंगवायचं आहे की आम्ही फॅमिली सोबत रिसॉर्टला गेलो. अगदी छोटा पूल होता, अगदी पाणी असं 4-5 फूट होतं. मी सहज त्याच्यामध्ये उतरले आणि खूप म्हणजे पोहायचा प्रयत्न केला. वाव थंडगार पाणी. मला माझ्या घरच्या लोकांनी मदत केली, मी हळूहळू पोहायला शिकले. मी आज पोहती आहे. असं तुम्हाला कंटिन्युअस तुमच्या कल्पनेमध्ये उतरवावं लागेल आणि त्या पाण्याच्या भीतीला घालवायचं आहे. सेम तुम्हाला जर लिफ्टची भीती वाटत असेल, ते एक छोटंसं अरुंद जग आहे, जिथे एकदा गेल्यावर तिथे खिडक्या वगैरे नाही राहत की तुम्ही कोणाला खिडकी उघडून तिथे मदत मागाल. पण त्या छोट्याशा अरुंद जगामध्ये जर तुम्हाला जिंकायचं आहे तर त्या लिफ्टला धन्यवाद व्यक्त करा. त्याचं कार्य, त्याचं कौतुक करा की कोणी लिफ्ट बनवले, किती छान आतमध्ये हवा, लाईट,
छान आरसा असतो, मी स्वतःला बघू शकते. तयार झाल्यानंतर बाहेर जाताना मी स्वतःला बघते. ही लिफ्ट मला सहज 10व्या मजल्यापासून पहिल्या मजल्यापर्यंत घेऊन जाते. मला माझ्या पायांना किती आराम मिळतो. ही लिफ्ट ज्याने बनवली तो किती इंटेलिजंट व्यक्ती आहे, किती बुद्धिमान आहे, ज्याने ही लिफ्टचं एक शोधून काढलं. जर ही म्हणजे लिफ्ट नसती तर विचार करा, तुम्ही किती पायऱ्या चढला असतात आणि किती उतरला असतात. सहज मॉलमध्ये तुम्ही सहज इथे तिथून तिथे जाता, तुम्हाला पायऱ्या चढा उतरा लागत नाही. लवकर क्विक अँड फास्ट तुम्हाला एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यापर्यंत जाता येतं. अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला बोलाव्या लागतील, जेणेकरून ती भीती तुमची निघून जाईल आणि तुम्ही सहज त्या भीतीवर विजय मिळवाल. आपल्याला परमेश्वराने दोनच भीती देऊन पाठवलेल्या आहे आणि त्या दोन भीती अतिशय आवश्यक आहे, ज्या आपल्याला आवाजाची आणि पडण्याची भीती. पडण्याची भीती म्हणजे कुठे तुम्ही जाताय तर तुम्हाला स्वतःला सावरायसाठी, की म्हणजे भीती जर वाटली म्हणजे तिथे आपण स्वतःला सावरून घेऊ. त्याच्यानंतर प्राण्यांचा आवाज, जर कुत्रा आहे, काही अजून वाईल्ड ॲनिमल्स आहे, आपल्याला आवाज का म्हणजे आवाजाची भीती का दिली आहे, तर त्याच्याकडून आपण स्वतःचा बचाव करू शकतो. त्यासाठी त्यांनी आपल्याला आवाजाची भीती आणि पडण्याची भीती ह्या दोन भीती देऊन पाठवलेल्या आहे. पण या व्यतिरिक्त बाकीच्या भीती आपल्यामध्ये बाहेरून आलेल्या आहेत. लहानपणी कुणी पाहिलं असेल किंवा कुणी ऐकलं असेल. तुम्ही लहान असताना जर तुम्ही लहान आहात, पण तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये गोष्टी रेकॉर्ड होत होत्या. जरी तुम्हाला समजत नव्हतं, तुम्ही एक लहान बाळ, रांगणारं बाळ, छोटंसं, ज्याला काहीच समजत नाही, ज्याला बोलता येत नाही, पण डेटा ट्रान्सफर होत आहे. सगळ्या गोष्टींचा डेटा ट्रान्सफर होतो आहे. घरात तुम्ही बघितलं असेल, अरे कोणी पोहता पोहता ऐकलं असेल कुठेतरी काहीतरी झालं. झालं, त्याच्यानंतर ती पोहण्याची भीती तुमच्या डोक्यात बसली. पैशाबद्दल कोणी तुम्ही ऐकलं असेल, कुणाच्या बिझनेस नाही चालत आहे याच्याबद्दल ऐकलं आहे. अ, कुणाचं रस्त्यावर गाडी चालवता चालवता काही झालं असेल. काहीतरी गोष्टी त्या सगळ्या लहानपणापासून जे तुमचं रेकॉर्डिंग झालं आहे, त्यामुळं तुमच्यामध्ये अशा वेगवेगळ्या भीती आल्या आहेत. त्या भीतींपासून तुम्हाला स्वतःला मुक्त करायचं आहे. कुणाकडे जास्त बिमारीच्या गोष्टी असेल लहानपणी, आजी आजोबा सगळेजण फॅमिलीमध्ये काहीतरी आजाराबद्दल बोलत आहे, नाही तो खूपच भयंकर होता आणि त्याच्यामुळे असं झालं आणि तो असं गेला आणि तो असं झालं. या सगळ्या गोष्टी जेव्हा आपले नातेवाईक बोलत होते, पण कळत नकळत ते तुमच्या डोक्यामध्ये कुठे ना कुठेतरी फीड होत होत्या आणि त्याच्यामुळं तुम्ही त्या भीतीमध्ये आहात. सो या आणि आज जर तुम्हाला आजाराची भीती वाटते किंवा कुठल्याही गोष्टीची भीती वाटते, तर इट्स नॉर्मल, कारण की ती तुमच्याकडे आलेली आहे बाहेरून. तर ही भीती तुम्हाला काढावी लागेल. सामान्य भीती चांगली असते, जी आपल्याला देवाने दिलेली आहे. पण असामान्य भीती ही वाईट आहे, विनाशकारी आहे. ती आपल्याला पुढे जाऊ देत नाही. ती आपल्याला नेहमी पाय खेचून खेचून मागे 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 ओढत राहील. ती कुठली गोष्ट करायच्या वेळेस ती आपल्याला करू देणार नाही. ती म्हणेल की नको, बिझनेसमध्ये कसा आपण पैसा टाकतो बघ. तुझ्या म्हणजे त्या वेळेसची भीती आठवेल, की आपल्या कोण्या एखाद्या नातेवाईकांना म्हणा किंवा आपल्या घरातच आपल्या वडिलांनी कुठेतरी इन्व्हेस्ट केले आणि त्यावेळेस काहीतरी असं झालं की नाही झाला तो बिझनेस ओके. तर मग त्यावेळेसची ती भीती मग तुम्हाला आज थांबवेल, की नको नको तू हे करू नकोस. तर भीती आपल्याला पुढे न जाता मागे घेऊन येते. सतत भीतीचा विचार केल्याने अपसामान्य भीती, मनोविकार, गंडनियम म्हणजे स्वतःमध्ये एक सेल्फ कॉन्फिडन्स राहत नाही किंवा नाही नाही मी काही करू शकत नाही असं होतं त्याला. सतत भीती राहिल्याने भीतीची आणि दहशतची दहशत जशी म्हणजे आता आपल्याकडे दहशत होती ते पहलगामला बघितली तुम्ही, अशी दहशत निर्माण होते, अशी भावना निर्माण होते त्याच्यामध्ये. सिंपल उदाहरण सुशांत सिंग राजपूतचं बघितलं असेल तुम्ही. माहित नाही त्याच्या मानसिक मध्ये काय झालं होतं, कशाची भीती होती त्याला. बरोबर आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे काय म्हणजे विलयाकडेच नेतात. त्या आपल्याला वरती कुठे नेत नाही किंवा आपल्यामध्ये चांगली कुठलीच गोष्ट घडू देत नाही. सो भीतीवर विजय मिळवायचा आहे. अंतर्मनाची शक्ती ही कुठलीही परिस्थिती बदलू शकते. तुमच्या अंतर्मनावर तुम्हाला 101% विश्वास असला पाहिजे, की मला ही इतकी मोठी ताकद दिलेली आहे आणि सबकॉन्शियस माइंडची ताकद प्रचंड आहे. प्रचंड. फक्त तुम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे आणि त्याच्या नियमाप्रमाणे तुम्हाला काम करावं लागेल. तुमच्या मनातल्या उत्कंठ इच्छा ती पूर्ण करू शकते. ज्या दिवशी तुम्हाला याची जाणीव होईल आणि ज्या दिवशी तुम्हाला खरंच ही बुक पुन्हा एकदा वाचा संपल्यावर,
आणि या बुकचा एकूण एक चॅप्टर पुन्हा वाचून त्याच्यावर काम करा. तुमचं जीवन नक्कीच बदलणार. अपसामान्य भीतीवर विजय मिळवायचा, भीतीच्या विरोधी तुमच्या इच्छेकडे लक्ष द्यायचं आणि प्रेम देऊन त्या भीतीला दूर करायचं. 11. हा. तुम्हाला अपयशाची भीती वाटत असेल तर यावर लक्ष केंद्रित करा. जर तुम्हाला आजारपणाची भीती वाटत असेल तर संपूर्ण आरोग्यावर लक्ष केंद्रित करा. जर तुम्हाला अपघाताची भीती वाटत असेल तर देवाचे मार्गदर्शन आणि संरक्षणाकडे लक्ष द्या. जर तुम्हाला मृत्यूची भीती वाटत असेल तर अमर जीवनाचा विचार करा. देव जीवन आहे आणि आता तेच तुमचे जीवन आहे. प्रस्थापनेचा महान कायदा हे भीतीवरील उत्तर आहे. तुम्हाला ज्याची भीती वाटते त्याचे उत्तर तुमच्या इच्छेच्या रूपात आहे. तुम्ही आजारी असाल तर तुम्हाला आरोग्य हवे आहे. जर तुम्ही भीतीच्या कैदेत असाल तर तुम्हाला स्वातंत्र्य हवे आहे. सर्वोत्तम साठीची अशा मानसिकदृष्ट्या आशा. आशा सर्वोत्तम साठीची आशा मानसिकदृष्ट्या चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा आणि हे जाणून घ्या की तुमचे अंतर्मन तुम्हाला नेहमी उत्तर देते. ते कधीच चुकत नाही. ज्या गोष्टींची तुम्हाला भीती वाटते त्या तुमच्या मनातील विचारांशिवाय कुठेही अस्तित्वात नाही. कल्पना सर्जनशील असतात. म्हणूनच जॉब म्हणतो, मला ज्याची खूप भीती वाटत होती ते घडले आहे. जर तुम्ही चांगला विचार केलात तर तुम्हाला चांगले फळ मिळेल. ठीक आहे, पहिले हे 13 पर्यंत सांगते मी. हा. पहिले सो अपयशाची भीती वाटत असेल तर आपल्याला यशाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही कुठल्या याच्यामध्ये फेल व्हाल, कुठल्या बिझनेसमध्ये किंवा नातेसंबंधांना ओव्हरकम करायला किंवा तुमच्या आजाराबद्दल कुठलीही ज्याही गोष्टीची भीती वाटत आहे, तर त्याच्या अपोजिट काय आहे, आपल्याला यश मिळणार नाही, अपयश मिळेल, तर यशाकडे लक्ष द्यायचं की येस, मी जे कार्य करते त्याच्यामध्ये फक्त मला यश आहे आणि यशच मिळणार आहे. आजाराची भीती वाटते, आज तुमच्या हातामध्ये चॅलेंज आहे किंवा पायामध्ये चॅलेंज आहे किंवा छोटं कुठेतरी शरीरामध्ये चॅलेंज आहे, पण बाकीचे अवयव चांगले आहे. मला आरोग्य दिलं आहे, मला देवाने पूर्ण आरोग्य देऊन पाठवलं आहे. माझ्यामध्ये हिलिंग प्रॉपर्टी आहे. मी स्वतःला हील करू शकते. मला अफर्मेशन्स म्हणायचे आहे, मला फॉरगिव्हनेस करायचं आहे, मला नेहमी आनंदी राहायचं आहे, सतत मला चांगले विचार करायचे आहे. मी आरोग्य म्हणजे आरोग्य घेऊ शकते, म्हणजे आरोग्याकडे माझं लक्ष केंद्रित केलं तर मला नक्कीच आरोग्य मिळेल. अपयशाची भीती नको, यशाची कल्पना करा, यशाकडे लगेच धाव घ्यायची. अपघाताची भीती करायची नाही. जेव्हा केव्हा तुम्ही बाहेर जाता, घरातून बाहेर निघता, तेव्हा हे इन्फायनाइट इंटेलिजन्स, माझ्या परमेश्वरा, युनिवर्स, माझ्यावर तुझ्या प्रोटेक्शनची पूर्ण चादर असू दे आणि मी माझ्यासोबत राहा आणि मला योग्य मार्गदर्शन कर. हे तुम्हाला मनात म्हणून जायचं आहे आणि तुमच्या गाडीला पहिले तर तुम्हाला नमन करायचं आहे आणि मला खूप हॅप्पी आणि सुरक्षिततेची प्रवास तू मला दिलास यासाठी खूप खूप तुझे आभार, असं तुम्ही गाडीला रोज म्हणा. आणि मग बघा, स्मूथ गोईंग. माझा हा पर्सनल अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. प्रत्येक वेळी इवन ऑफिसला जाताना सुद्धा माझे मिस्टर रोज त्या गाडीला पाया लागतात, तिला सांगतात की तू मला वेळेवर पोहोचवते, आणतेच, यासाठी तुझे खूप आभार आणि सेफली तू घेऊन जाते आणि घेऊन येतेस. 101% ती गोष्ट तुम्हाला इतकी व्यवस्थित घेऊन जाईल ना, खूपच छान. तसंच तुम्हाला बाहेर गावी रोड ट्रिपला जाताना सुद्धा तुम्हाला तुम मार्गदर्शन त्याला मागायचं आणि त्याला सांगायचं तू आम्हाला प्रोटेक्ट कर आणि आमची ही राईड खूप छान होऊ दे. त्यात तिथे भीती नाही ठेवायची, तिथे आपल्या देवाचं मार्गदर्शन करायचं, संरक्षणाकडे लक्ष द्यायचं. आणि मग आता प्रार्थना करून गेलो म्हणून जुजोब गाडी नाही चालवायची, ती आपल्या नियमाप्रमाणेच चालवायची. तुम्हाला मृत्यूची भीती जर वाटत असेल तर अमर जीवनाचा विचार करा, की जे आहे तेवढं जीवन मला चांगलं आहे. मी मी अजून माझ्याकडे ज्या म्हणजे मी या वयात मी हे एन्जॉय करेल, ते एन्जॉय करेल. पुढची स्वप्न चांगली बघायची.
देव आपल्याला जीवन आहे आणि तेच तुमचं, देव जीवन आहे आता तेच तुमचे जीवन आहे. ओके. परमेश्वर आपल्या आतमध्ये आहे, बरोबर आहे, आणि तो आपल्याला जीवन देतो, तोच आपलं जीवन आहे. तर आपल्यामध्येच एक परमेश्वराचा वास आहे, तो आपल्याला जीवन देतो याचा विश्वास ठेवा. त्यांनी दिलेलं जीवन आहे ना, मग ते चांगलं जगायचं आणि तेच आपलं जीवन आहे. तो आपल्या आतमध्ये आहे, तो आपल्याला नेहमी सतत मार्गदर्शन करतो. मग आपल्याला भीतीची कुठलीही म्हणजे कारणच नाही यायची की आम्हाला भीती वाटते. भीती पूर्णतः मनातून काढून टाकायची. प्रस्थापनेचा महान कायदा हे भीतीवरील उत्तर आहे. प्रस्थापना जसं भीती, ज्याला ज्याची भीती वाटते त्याचं उत्तर त्याच्या इच्छेच्या रूपात आहे. तुम्ही आजारी असाल तर तुम्हाला काय आरोग्य हवे आहे, तर तुम्ही विचार कराल की ओके, मी आता पुढल्या 4 महिन्यात कुठे फिरायला जाणार आहे, मला ट्रॅव्हलिंगला जायचं आहे, ओके मी इथून जाणार. जसं त्या सिक्रेट बुकमध्ये त्या व्यक्तीने पुढल्या क्रिसमसची कल्पना केलेली होती, त्याप्रमाणे त्यांनी आरोग्याचीच कल्पना केली आणि तो त्याच्यातून बाहेर पडला. तसंच आपणही करायचे, भीतीच्या कैदेत राहायचं नाही, आपल्याला स्वतंत्र व्हायचं आहे. उत्तम आरोग्यासाठी मानसिकदृष्ट्या चांगल्या गोष्टींवरच लक्ष केंद्रित करायचं, जेणेकरून तुमचं अंतर्मन तुम्हाला नेहमी नेहमी उत्तर देईल. तुम्ही जसं जसं विचाराल तो कधीच चुकत नाही, तो तुम्हाला चुकूही देणार नाही, तो तुम्हाला नेहमी गाईड करेल. सो त्याचे तुम्हाला गायडन्स मागायचे, कारण का प्रत्यक्ष तो आपल्या सोबत असल्यावर भीतीची जागाच नाही ठेवायची. प्रत्येक गोष्टीत त्याला सांगायचं, रात्री झोपायच्या वेळेस त्याला विचारायचं, सकाळी उठल्यावर त्याला विचारायचं, तो तुम्हाला उत्तर देणार. कुठल्या गोष्टीची भीती वाटते त्याच्या विचारापेक्षा मनातील विचाराशिवाय कुठलेही अस्तित्व नाही. ओके. कल्पना ह्या ज्या असतात त्या सर्जनशील असतात. आपल्या मनामध्ये जे विचार आहे त्याचं काही अस्तित्व नसतं, भीतीचं. ओके. ती आपण अस्तित्वात आणतो भीती करून करून करून. ओके. कारण विचार करतो ना, विचार केलं की मग ते अस्तित्वात येतं. पण तसं भीती म्हणून असं कुठेच त्याचं अस्तित्व नाहीये, त्या विचारांमुळे ते होतं. भीती वाटते म्हणून तुमच्या मनामध्ये विचार येतात. ठीक आहे. आणि जसं जॉबने म्हटलं की त्याला भीती वाटत होती, तर ती त्याची अस्तित्वात आली. जे त्याने विचार केला तेच घडलं. ज्या त्या लेडीने विमानाबद्दल ते पूर्ण तिने पूर्ण सगळ्या गोष्टी खोदून खोदून काढल्या, असं होतं तसं होतं तसं होतं. एका व्यक्तीने स्वतःच्या चांगल्या चालणाऱ्या जॉब बद्दल असा विचार केला आणि जॉब गमावून बसला. ऍक्च्युली ती अस्तित्वात नव्हतं, पण ते अस्तित्वात आणलं कारण ती भीती होती. सो तुम्ही चांगला विचार करा तर तुमच्यासोबत चांगलं होणार आणि चांगलेच फळ तुम्हाला मिळणार. 14 आणि 15. तुमच्या भीतीचे नीट अवलोकन करा. त्यांना तर्काच्या कसोटीवर तपासून पहा. तुमच्या भीतीवर हसायला शिका. हे सर्वोत्तम औषध आहे. तुमच्या स्वतःच्या विचारांशिवाय काहीही तुम्हाला विचलित करू शकत नाही. इतर व्यक्तींच्या सूचना, विधाने किंवा धमक्यांमध्ये ती ताकद नाही. शक्ती तुमच्यामध्ये आहे आणि जर तुमचे विचार चांगल्या गोष्टींवर केंद्रित असतील तर तुमच्या चांगल्या विचारांसोबत देवाची शक्ती आहे. एकच सज्जनशील शक्ती आहे आणि म्हणजे सुसंवादाची शक्ती. यामध्ये कोणतेही मतभेद किंवा संघर्ष नाही. त्याचा स्रोत प्रेम आहे. म्हणूनच देवाची शक्ती तुमच्या चांगुलपणाच्या विचारांमध्ये आहे. येस. आणि हे जे सेंटेन्स होतं ना, मी एक अजून सांगते कुठे होते. देव जीवन आहे आणि आता तेच तुमचे जीवन आहे. याचा अर्थ असा होतो की जेवढं वर आहे तेवढंच खाली आहे. म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर तुमच्यामध्ये अहम ब्रह्मास्मी जे म्हणतात ना, तुम्हीच ब्रह्म आहात. तुमच्याच मध्ये सगळं आहे, तुमच्यामधूनच सगळ्यांची उत्पत्ती होते. हे त्या सेंटेन्सचा अर्थ असा होतो. सो 14, आपल्या भीतीचं विचार करायचं, नीट अवलोकन करायचं की का आणि भीती का वाटते किंवा भीतीवर हसायला शिका. सगळ्यात मेन म्हणजे भीती वाटत असेल तर तिला भाव देऊ नका जास्त. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या स्वतःच्या विचाराशिवाय तुम्हाला कोणीही या जगामध्ये विचलित करू शकत नाही. तुमचे विचारच तुम्हाला विचलित करतात. इतर व्यक्तींच्या सूचना किंवा विधान आणि धमक्यांमध्ये ताकद नाही. शक्ती ही तुमच्यामध्ये आहे. तुम्हाला चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि चांगल्या विचारांसोबत आपल्या जवळ देवाची शक्ती याचा विचार करा की माझ्याजवळ त्याची शक्ती आहे. कुठलीही गोष्ट बोलताना कुठल्या फिलिंग्सनी बोलताय, त्याच्यामध्ये फिलिंग आहे की नाही, हे विचार करायचा.
जेव्हा तुम्ही ज्या गोष्टीला फील करता, फिलिंग देता, तेव्हा ती गोष्ट घडते. मग मला वाईट गोष्टी आहे त्याच्यावर मी जितकं जास्त फील करेल, ती गोष्ट व्हायला वेळ लागणार नाही. ती सहज तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कॅच करून घ्याल. ठीक आहे. सो आपल्या विचार हे आपले विचलित करू शकतात, है ना. म्हणून आपले विचार नेहमी चांगले ठेवा. सूचना किंवा धमक्या हे कोणा त्याच्यामध्ये ताकद नाही की तुम्हाला विचलित करेल. शक्ती तुमच्यामध्ये आहे, त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं. एकच सर्जनशील शक्ती आणि सुसंवादाची शक्ती, ह्या शक्ती आपल्याकडे आहेत. याच्यामध्ये कुठला मतभेद नाही. तो गरीब आणि श्रीमंत असा बघत नाही. सगळ्यांकडे ती सेम दिलेली पॉवर आहे. प्रेमाचा तो एक स्तोत्र आहे, सोर्स ऑफ लव्ह म्हणतात त्याला, आणि ही देवाची दिलेली शक्ती आहे. सो या शक्तीचा तुमच्या चांगुलपणाच्या विचारांमध्ये आहे ही शक्ती. सो चांगले विचार करा. चांगले चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये होतील. ठीक आहे. स्टॉप हिअर. 20th लेसन स्टार्ट करायचं का? 48 तीनच मिनिट आले. हम्म. वॉलपेपर छान आहे. मंथली. माझं. हा. थँक्यू. खूप छान आहे. चालेल. काही विचारायचं आहे का? म्हणजे आपण नाहीतर इथे स्टॉप करूया. तुम्हाला मला 50. एक शेअर करायचं आहे. व्हेरी गुड. काल ऍक्च्युली म्हणजे आता सध्या घरात बरेच नवीन घराची पण कामं सुरू आहे, इकडचं शिफ्टिंग पण करायचंय, त्याचे पण कामं सुरू आहे, ऑफिसला पण जायचं असतं आणि हे बाकीचे सेल्फ साठी जे प्रॅक्टिसेस आहे, रुटीन आहे ते पण आहे. सो काल मला जरा खूपच काय बोलू शकतो, चॅलेंजिंग सिच्युएशन माझ्या स्वतःमध्येच मी क्रिएट केली होती. आउटर जे आहे ते ॲज इट इज तसंच आहे. आणि मला काल सगळं बघायचं होतं. काल मला ऑफिसलाही जायचं होतं, काल मला साईटवर घरी पण जायचं होतं, म्हणजे सगळ्या गोष्टी होत्या. सगळंच करून मला हेही करायचंय तेही करायचंय आणि मग कुठेतरी माझा टाइम ऍडजस्ट व्हावं म्हणून मी शेवटी काल विवांचं स्विमिंग क्लास नको जाऊ असं डिसाईड केलं. आणि मला कुठेतरी असं वाटायला लागलं की अरे मी उगाच त्याचं स्विमिंग बुडवलं, मी उगीच त्याला हे केलं, म्हणजे मी कुठेतरी मॅनेज करू शकली असती असं. मग हे कंटिन्यू माझ्या माइंडमध्ये थॉट सुरू होता. त्याच्याने काय झालं की जे आजूबाजूला चांगलं घडत होतं मी ते बघूच नाही शकली. नुसतं माझ्या म्हणजे आतूनच इरिटेशन वगैरे ह्या अशा व्हायब्रेशन्स मी जनरेट करत होती आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी मी एवढी पॅनिक व्हायला लागली. मला काल ऑफिसला जायचं होतं. रोज म्हणजे जेव्हा पण मी ऑफिसला जाते वन्स इन अ वीक मला कॅबवाले 11 ते 11:30 दरम्यान फोन करून विचारतात की मॅम तुमचं पिकअप आहे ना असं. सो मग ते कन्फर्मेशन आलं की मी समजते साधारण अर्धा पाऊण तासात कॅब येईलच. पण काल मला 11:15 वाजले तरी पण फोन आला नाही. आणि मग ते पुन्हा माझ्या माइंडमध्ये थॉट सुरू, अरे काय हा येणार आहे की नाही, ट्रिप तर दाखवतीये, म्हणजे तिकडून पण सुरू. म्हणजे ते बोलतात ना की जसं आपण बोलतो की आपण ज्या फिलिंगला ज्या व्हायब्रेशनला आपण फोकस करणार आहे ते कसं मल्टिप्लाय वेने वाढतं, तसं एक मी काल जर्नी केली, शॉर्ट जर्नी. आणि आणि मला 12 to 2चं ॲनीचं सेशन पण करायचं होतं. काल फर्स्ट डे होता बऱ्यापैकी की जो मी कंप्लीट स्किप केला. मी कॅबमध्ये बसले आणि मी वही पेन घेऊन गेली होती की म्हटलं मी कॅबमध्ये लिहीन किंवा जे पण असाइनमेंट असेल ते करेल. मी कॅबमध्ये बसल्यावर सुद्धा मला असं वाटलं की का मी हे एवढ्या सगळ्या गोष्टींच्या मागे पळतीये. ठीक आहे ना, मी एक दिवस नाही केली असाइनमेंट तर काय बिघडणार आहे. मला हे जे बोलतात ना की फोमो, मला सगळं कॅच करायचंय, मला हे पण करायचंय, मला ते पण करायचंय. सो मला असं झालं की नाही, मला हे काहीच नाही करायचंय, मला जस्ट माझ्या सेल्फशी थोडं टाइम हवंय. म्हणून मी बंद केलं व्हिडिओ, सगळं लेफ्ट केलं आणि शांतपणे बसली कॅबमध्ये. आणि कॅब सुरू होती आणि नेमकं काल भर दुपारी 12:30 पावणे 1 दरम्यान हायवेला एवढं ट्रॅफिक होतं की खूप जास्त वेळ लागला ऑफिसला जायला पण. आणि काल आमचं एक 2 वाजता महत्वाचं मीटिंग होतं जे मला ऑफिसमधून अटेंड करायचं होतं. सो तिथे सुद्धा चॅलेंजिंग सिच्युएशन, सगळं म्हणजे एक एक गोष्टींमध्ये भर पडत होती. आणि मी असा विचार केला की नाही, राईट नाव मला हे चेंज करायचंय.
मग आता मला प्रश्न पडला की मी काय करू. कारण अशी सिच्युएशन होती की अफर्मेशन म्हणा किंवा पॉझिटिव्ह थॉट दूर दूरपर्यंत कुठे दिसत पण नव्हते आणि फील पण होत नव्हते. पण मग मी विचार केला की मी काय करू शकते या सिच्युएशन मध्ये काय करायचं. सो मी म्हंटल की ठीक आहे, मला काय हवं आहे. मी म्हंटल की मला पीस हवाय, सध्या तरी मला पीस आणि कामनेस हवाय. सो मग मी जस्ट असं आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे त्याला मी म्हणत होते की थँक्यू माझ्या आतमध्ये पीस आणि कामनेस भरभरून देण्यासाठी. मी असं हार्डली 4-5 वेळा बोलली आणि मी असं डोकं ठेवून बोलत होती सीटवरती मागे कारच्या. आणि मला फ्रॅक्शन ऑफ म्हणजे माहिती नाही खरं, मी तर असं बोलतीये किमान की मी 4-5 वेळा बोलली, पण मला कधी एक पॉवरफुल झोप लागली, मला एक शॉर्ट नॅप लागली, मला समजलं पण नाही. आणि जशी मी त्या नॅप मधून मला गाणं सुरू होतं कॅबमध्ये, त्याच्या आवाजाने जाग आली. तर हे मी बोलता बोलता कधी झोपली मला लक्षातच आलं नाही सबकॉन्शियस माइंडच्या की मला पीस आणि कामनेस देण्यासाठी राईट नाऊ मी असं बोलत होती. आणि मी झोपली आणि माझे डोळे ते एक गाणं आहे की अगर मैं तुमसे कहूँ मुझे तुमसे मोहब्बत है तो तुम क्या करोगी क्या कहोगी काइंड ऑफ प्रीती जिंटा आणि याचं आय गेस ऋतिक रोशनचं. तर मला त्या गाण्याच्या आवाजाने जाग आली. तर आय डोंट नो, म्हणजे मी खूप असं कोरिलेट कधी करत नाही गाण्यावरून, पण ते गाणं मला असं वाटलं की ते ऋतिक रोशन जे आहे तो सध्याचा मी आहे. आणि प्रीती जिंटा ते त्याला म्हणते की अगर तुम इस बात को जरा क्या बडा चढा के या कुछ तो कहते तो अच्छा होता. मग मला असं वाटलं की अरे हे कदाचित युनिवर्स किंवा सबकॉन्शियस माइंडचं हे संकेत आहे की बघ, सगळं जे आहे ते आपण बोलतो की माझ्या माइंडमध्येच आहे किंवा माझ्यामध्येच आहे, पण आपण खरंच जे चांगलं आहे, जे बेटर होऊ शकतं याच्याकडे लक्षच देत नाही. आणि खरंच मी काल त्या गाण्यावरून बोलतात ना म्हणजे की जसं की मॅमचं होतं की त्या लेडीने तुम्हाला स्वतःच म्हटलं की नाही 3000च पाहिजे. सो मी खरंच जेव्हा माझ्या मनाशी माइंडशी जेव्हा खरंच कनेक्ट केलं तेव्हा किती मॅजिकली सगळ्या सिच्युएशन चेंज होतात. हे गाणं लागलं, मी ते पूर्ण गाणं एकदम कॉन्सन्ट्रेशनने ऐकत होती, जसं काही ते माझ्या समोर बसूनच बोलतायत असं. कारण मी त्यातला एक एक वर्ड रिलेट करायला लागली. आणि वारजेच्या पण थोडस पुढे गेल्यावर पूर्ण हायवे मोकळा. तिथून हम्म. जस्ट अर्धा तासात मी ऑफिसमध्ये पोहोचली आणि बरोबर 2:02 मी लॉग इन केलं. लॉग इन करून चेक केलं तर सगळे ऑफिसमध्ये आलेलेच होते. आणि ती जी 2ची मीटिंग होती ती 3:30ला शिफ्ट केलेली होती. सो मला पुन्हा एकदा खरंच असं वाटलं की म्हणजे माइंडच्या सुद्धा किंवा जे चॅलेंजिंग सिच्युएशन येतात त्यावेळेस खरं तग धरून आपल्या प्रॅक्टिसेस पणाला लावणं हेच लर्निंग किंवा हेच इम्प्लिमेंटेशन आहे असं पुन्हा एकदा मला रिअलायझेशन युनिव्हर्सने दिलं खरं तर. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. ऍक्च्युली खरंच आहे हे. तुम्ही फक्त त्याच्याशी जुळा, तो तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करतो. आणि मी शांत आणि स्थिर आहे ही अफर्मेशन सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला 100 वेळा तरी म्हणायचे, आणि पुष्कळ गोष्टी सहज होतात. आणि मीही माझा जो एक्सपिरियन्स तुम्हाला सांगितला, म्हणजे मी लिटरली असं 2 मिनिटासाठी, म्हणजे मला सुचलं नाही की, म्हणजे मी असं बोलली, मी मनातून विचार केला, म्हणजे लिटरली मला ते म्हणजे समोरून सगळ्या गोष्टी आल्या की मला जे करायचं होतं तेच झालं. म्हणजे किती, म्हणजे तो माझ्या फेवरमध्ये आहे. म्हणजे त्यावेळेस मला असा आनंद अश्रू म्हणा, किंवा मला त्याच्यावर खूप प्रेम आलं असं. हम्म. सो थँक्यू सो मच फॉर मला शेअरिंग. पण अशीच रिलेटेड शेअर करायचंय. हम्म. आम्ही सॅटर्डेला इमॅजिकाला गेलेलो. तर माझी अजिबात जायची इच्छा नव्हती, कारण माझ्या त्याचे 2 ते 3 आठवडे कॉलेज बंक झालं होतं. माझं सॅटर्डे संडेला कॉलेज असतं. तर मी नाही म्हंटले यांना सगळ्यांना, पण हे सगळे म्हंटले की आम्हाला जायचंय, तू असं काही मध्ये करू नको. म्हणजे तू जर नाही म्हंटली तर मग सगळ्यांचंच माइंड डिस्टर्ब होईल, एन्जॉय करता येणार नाही, असं तसं म्हणून मी गेले. आणि गेल्यानंतर आम्ही अगदी स्टार्ट केलं, 1-2 राईड खेळल्या मुली. आणि त्यानंतर ती एक राईड असते, लेझी राईड. तिथे फक्त नदीसारखं पाणी आहे आणि त्यात फक्त आपण फ्लोट करतो हम्म. त्या ट्यूबवर.
तर त्यात आम्ही बसलो, तर पण मुलींना मजा येत नव्हती आणि ते फक्त 4.5 ते 5 फूट त्याच्या आतच आहे. तर यांना सगळ्यांना स्विमिंग येतं म्हणून हे उड्या मारत होते, स्विमिंग करत होते आणि आमची ट्यूब उलटी करणं, आम्हाला खाली पाडणं असं एन्जॉय करत होते. आणि आम्ही तो एन्जॉय करत होतो जेव्हा ती राईड संपायला आली होती जवळ. तर त्यावेळेला मी आणि माझे हसबंड एका ट्यूबवर होते आणि पुतणी आणि मुलगी एका ट्यूबवर होते. तर त्या उतरल्या, हसबंड पण नाही त्या, एक माझी मोठी मुलगी बसलेली आणि मी बसलेली, हसबंड उतरलेले. हसबंडने मला उलट केलं आणि एका बाजूने अनोळखी एका व्यक्तीने मुलीला उलट केलं. तर मुलीचा हा डोक्याचा हे भाग मला इथे लागला आणि ते 4.5 ते 5 फूट खाली गेल्या आणि ते तेवढ्या फोर्सने लागलं. तर मला स्विमिंग येत नाही म्हणून मला वरतीही पटकन येता येत नव्हतं आणि मला खूप जोरात लागलेलं. तर मला खूप चक्कर येत होतं, मला काहीच दिसत नव्हतं, काही उमजत नव्हतं. मग तसंच मला हसबंडने तसंच उचललं. इव्हन माझे पायही खाली लागत नव्हते. एक म्हणजे हाईट कमी जरी असली तरी पाय लागत नव्हते, कारण मला खूप चक्कर येत होते, काही दिसत नाही, सगळं काळोख आहे, सगळं गोल फिरतंय, काही नाही. मग तसंच बाहेर आणलं. बाहेर आणल्यानंतर मी बसले. बसल्यानंतर कंटिन्यू मला मळमळ होणं, आता उलटी येईल का, आता काय, मला अस्वस्थ होत होतं सगळं, डोळे उघडावेसे पण वाटत नव्हते. मग हे लोक सगळे घाबरले आणि माझ्याजवळ येऊन सर्कल करून थांबले आणि नंतर त्या वेळात लगेच मला डोक्यात आलं, अरे हे सगळे कशासाठी आले. हे थॉट मीच टाकलं होतं की मला जायचं नाही, पण यांना एन्जॉय करायचं आहे ना, माझ्यामुळे मी यांचं काय एन्जॉयमेंट थांबवू ना. तर मग ते डोळे बंद ठेवूनच मी स्ट्रॉंग आहे, ऑल इज वेल, मी स्ट्रॉंग आहे, ऑल इज वेल, मी स्ट्रॉंग आहे, ऑल इज वेल, हे सगळं स्टार्ट केलं. आणि मुलींना सांगितलं, तुम्ही जा, पप्पा माझ्याजवळ आहेत, तुम्ही राईडसाठी लाईन मध्ये थांबा. पण त्यांचं असं नाही, तू जोवर बरी होत नाही तोवर आम्ही जाणार नाही. पण मी त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही जा बेटा, मी होणार आहे ठीक, आणि मी जोवर आपला नंबर लागतो तोवर मी राईड करायला पण तुमच्यासोबत येते म्हणून. तर ते असंच मी कंटिन्यू स्वतःला डोळे बंद करून अफर्मेशन देत राहिली 5 मिनिटं, 10 मिनिटं झाले. मला 1-2दा ढेकर आले, उलटी आली नाही, मला बरं वाटलं आणि त्याच्यानंतर मी राईड करू शकते. म्हणजे वाव. मला इथून हेच कळलं की जसं मी आधी थॉट दिला होता की मला जायचं नाहीये, हे नाही ते नाही, त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी घडल्या असाव्यात. पण नंतर मी सडनली चेंज केलं म्हणून ते चेंज झालं. तर तुम्ही आता ओके आहात, म्हणजे परफेक्ट फिट अँड फाईन. हा म्हणजे मला परत रिटर्न येताना गाडीतही थोडासा त्रास झालेला. इवन बेडवर झोपल्यानंतरही चक्कर येत होते, पण मी कंटिन्यू तो एक दिवस रात्र तेच अफर्मेशन देत होती स्वतःला, माझा ब्रेन स्ट्रॉंग आहे, माझा स्कल स्ट्रॉंग आहे, मी खूप हेल्दी आहे. तर संडेला दुपारपासून मी खूप ओके झाली. मला हसबंड म्हंटले पण आपण डॉक्टरकडे जाऊ, चेक करू, हे ते. मी सतत म्हणायची काहीच गरज नाही, मला माहितीये मी स्ट्रॉंग आहे, काही गरज नाही, मी होणार आहे ठीक. व्हेरी गुड. आणि झालं ते सगळं. म्हणजे इव्हन मला कानातून काही येतंय का हे ते असं सगळं जाणवत होतं, पण मी स्वतःला थांबवत होती, नाही काहीच नाही होते, स्ट्रॉंग आहे, काहीच नाही होते, स्ट्रॉंग आहे. येस. वा, अमेझिंग. आणि अजूनही त्या ब्रेनला खूप जास्त ब्लेस करा. हो. म्हणजे महिना 2 महिने अजून त्याला ब्लेस करा की तू स्ट्रॉंग आहे. कारण होतं सडनली असं कुठे हिट झालं ना की ते मोमेंटरी होतं. सो थँक्यू सो मच फॉर शेअरिंग अँड गॉड ब्लेस यू ऑल. 6 वाजून 1 मिनिटं झाली. चलो बाय बाय. ओके, थँक्यू. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अँड शेअरिंग युअर गुड शेअरिंग. थँक्यू. 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 गॉड ब्लेस.